जातो की ऑनलाईन शिक्षण किती महत्त्वाचं आहे, खरंच महत्त्वाचं आहे का, आणि त्याद्वारे जे रेग्युलर शिक्षण आहे त्या तोडीचं शिक्षण आपल्याला घेता येतं का? एक उदाहरण सांगतो. स्वीडननी जेव्हा ह्या तांत्रिक प्रगती सुरू झाली आणि डिजिटलचं महत्त्व खूप वाढलं, तेव्हा स्वीडन देशाने पूर्ण ऑफलाईनचं महत्त्वच कमी करून टाकलं आणि सगळं शिक्षण ऑनलाईन करून टाकलं. विद्यार्थ्यांच्या हातात वही नको, पुस्तक नको, पाठांतर नको, काही नको, प्रत्येकाला टॅब दिले आणि याच्यातून तुम्ही शिका वगैरे. आणि 10 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेची पूर्ण वाट लावून टाकलेली आणि त्यांनी पूर्ण डिसिजन बदलले आणि आता पूर्णपणे ऑफलाईन झाले. मॅडम, ऑनलाईन शिक्षणाचा एक दोष आहे की ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संपर्क नसतो प्रत्यक्ष. हा प्रत्यक्ष संपर्क फार महत्त्वाचा आहे. मी जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर स्वतः असतो आणि त्या विद्यार्थ्याशी बोलत असतो, त्याला समजावून सांगत असतो, तेव्हा तो फक्त शब्द पाहत नाही, माझी देहबोली पाहत असतो, माझे शब्द पाहत असतो आणि त्याचा जो काही परिणाम होत असतो किंवा त्याचं जे काही एक अटेन्शन मिळत असतं, हे अटेन्शन ऑनलाईनवर मिळूच शकत नाही. मी मागच्या 40 वर्षामध्ये खूप लोक माझ्याकडे आले. मी प्रत्येकाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगत आलेलो आहे की बाबा रे, ऑनलाईनचा वापर शिक्षणासाठी नाही होऊ शकत. विद्यार्थी, अगदी मी चित्रपट निर्माता आहे, चित्रपटांबद्दल आपण बोलूच, पण एखादा चित्रपट कितीही चांगले स्टार असले पण कथेत दम नसेल तर अगदी काही मिनिटांमध्ये लोक चित्रपट बंद करून टाकतात किंवा चित्रपट पाहणं बंद करतात. जेव्हा शिक्षक समोर असतो तेव्हा शिक्षणासाठी आवश्यक ती होल्डिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त असते आणि त्यामुळं ऑनलाईनवर खरोखर कुणी फार प्रयोग करण्याचा अर्थ नाही. ऑनलाईनवर तयार होणारा व्हिडिओ हा फक्त मनोरंजन करू शकतो आणि तेही त्यात मनोरंजनाची क्षमता असेल तर. हां, फार फार तर तुम्ही आपापसात जर बोलत असाल तर एकमेकांना ऑनलाईनचा वापर बोलण्यासाठी करू शकता, त्याचा उपयोग होऊ शकतो. पण शिक्षक शिकवत आहेत आणि तो व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांनी शिकावं, ह्या पद्धतीचं शिक्षण होऊ शकत नाही. ऑनलाईनवर वेळ घालवू नका, काही रिझल्ट मिळत नाही त्यातून, मिळालाही नाही. स्वीडनलाही तो मिळाला नव्हता किंवा जे लोक ऑनलाईनमध्ये गेले त्यांनी मेहनत तर खूप केली पण हा रिझल्ट मिळू शकत नाही. विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणायची असेल तर विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आले पाहिजेत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हे सूत्र कायम लक्षात ठेवा.